श्री स्वामी समर्थ जीवन पुष्प भाग 3. बासप्पा केल्याची कथा. अक्कलकोट येण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराज 12 वर्षेपर्यंत मंगळवेढ्यात होते. तेथे ते अधिक काळ जनसंपर्कापासून दूर अरण्यात राहत असते. याच गावी बासप्पा नावाचा एक तेली होता. तो मोठ्या दारिद्र्याने पीडित झाला होता. तो एकदा वनात फिरत फिरत आला असताना त्याला स्वामी समर्थ काट्याच्या शय्येवर दिगंबर अवस्थेत निजलेले दिसले. ते दृश्य पाहून बासप्पास कळून चुकले की हे कोणी सामान्य पुरुष नाही, प्रत्यक्ष दैवी अवतारच आहे. त्यांनी स्वामींसमोर लोटांगण घातले. त्याचा कंठ दाटून आला. तोंडातून एक शब्दही बाहेर पडेना. हास्यभाव जागृत झाले. मोठ्या भक्तिभावाने त्याने श्रींच्या चरणी माथा टेकविला व थोडे सावरल्यानंतर म्हणू लागला, हे सकल ब्रह्मांड नायका, कृपाघना, भक्त पालका, पापमोचना, पाप आणि दैन्यहारका, विश्वाचे जगद्गुरु, मी आपणास शरण आलो आहे. माझा उद्धार करावा. बासप्पाची भक्ती पाहून स्वामी आनंदले आणि त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या शिरावर ठेवला. तेव्हापासून बासप्पा स्वामीचा शिष्य झाला. ते जेथे जातील तेथे तेथे तो जात असतो. त्याच्याकडे पाहून इतर लोक हसत. ग्रहस्वामीनी पत्नी त्याच्यावर रुष्ट झाली होती, परंतु बासप्पाच्या भक्तीमध्ये दिवसेंदिवस वाढत होत होती. लोकोपवादामुळे त्याने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. मनोभावाने स्वामींची सेवा केली. एकदा बासप्पा सेवा करताना रात्र झाली. अंधकार पसरला होता. रात्रीचे 2 प्रहर उलटल्यानंतर स्वामी अरण्यात जाण्यास निघाले. बासप्पा बरोबरच होता. स्वामींच्या चरणी दृढ भक्ती असलेल्याने त्याला कशाची भीती नव्हती. तेवढ्यात मोठे आश्चर्य घडले. साऱ्या अरण्यात सर्प दिसू लागले. त्या सर्पांच्या तेजाने वनात उजेड पडला. झाडावर सर्प, जमिनीवर सर्प, संपूर्ण वन सर्पमय झाकून गेले होते. स्वामी त्याला म्हणाले, घाबरू नकोस, तुला जेवढे हवे तेवढे सर्प घेऊ. बासप्पाने आपल्या पंचामध्ये एका सर्पास उचलून घेतले व त्यात गुंडाळून घेतले. इतक्यात काय आश्चर्य घडले. सारे सर्प नाहीसे झाले. तेव्हा स्वामी व बासप्पा परतले. दोघे एका देवळात येऊन बसले. तेथे बासप्पाने सर्प गुंडाळलेले ते वस्त्र तोडून पाहिले. त्याला काय दिसले तर सर्पाच्या ठिकाणी सुवर्ण चमकत होते. हे आश्चर्य पाहून त्याचे अंतःकरण स्वामींच्या प्रेमाने भरून आले. त्याच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांनी स्वामींचे पाय भिजवले. तेव्हा स्वामी म्हणाले, आता त्वरित घरी जाऊन पुत्र व पत्नीसह सुखाने संसार कर. तो घरी जाऊन त्याने स्वामींनी दिलेले सुवर्ण आपल्या पत्नीस दाखवले. ती आनंदाने नाचूच लागली. स्वामींना आपण दोष दिला याची तिला खंत वाटली आणि त्याचा पश्चातापही झाला. बासप्पाने आयुष्यभर स्वामी समर्थ नामाचा जप केला. त्याच्या संसारातील पाप, ताप, दैन्य सर्व काही नष्ट होऊन त्यास उत्तम आयुष्याचा लाभ झाला व शेवटी सद्गती प्राप्त झाली. ही सारी स्वामी समर्थांची कृपा होती. श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य श्री स्वामी तीर्थ. हरिभाऊ नावाचे एक सत्शील गृहस्थ मुंबईत नोकरी निमित्ताने राहत होते. ते मूळचे कोकणातील राजापूर तालुक्यातील चिखली या गावचे होते. ते जातीने मराठी होते व त्या गावचे खोत होते. मुंबईत त्यांचे एक मित्र पंडित राहत होते. त्यांनी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती. त्यांना व्यापारात तोटा झाला. त्यांनी मनोमन स्वामी समर्थांची प्रार्थना केली व संकल्प केला की स्वामींच्या कृपेने 8 दिवसात कर्जमुक्ती झाल्यास अक्कलकोटला श्रींच्या दर्शनासाठी जावायचे. 7 दिवस पर्यंत काही घडले नाही. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अभूता व्यापार करीत होते. व्यापारात नुकसान होणार असे त्यांना वाटत होते. त्यांचे मित्र पंडित त्यांना भेटले आणि म्हणाले, माझेही दिवाळी निघणार असे वाटते आहे. तेव्हा
त्या दोघांनी एक युक्ती योजली. पंडित म्हणाले, मी तुमचा मालक होऊन पेढीवर लिहून देतो की तुम्ही पठवून आपले नुकसान भरून टाका. त्याच वेळी आपूचा भाव खूप वाढल्याने नफा झाला असल्याचे मारवाड्याने येऊन सांगितले. त्या बातमीने सर्वांना खूप आनंद झाला. दोघांचे नुकसान भरून निघाले. हे सारे स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ होते. तेव्हा श्री स्वामींच्या दर्शनात अक्कलकोटला जाण्याचे त्यांनी ठरविले. तिघे मित्र गजानन, हरिभाऊ आणि पंडित अक्कलकोटला आले. श्री स्वामींची तेजपुंज गौरवर्ण मूर्ती पाहून तिघेजण भारावूनच गेले. त्यांनी श्रीचरणी आपले मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार केला. श्री स्वामींनी तिघांना शिव, राम आणि मारुती अशी नावे दिली. तसेच गुरुमंत्रही दिला. त्या तिघांना जवळ बोलावून हरिभाऊंना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र दिला. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः हा मंत्र त्यांनी पंडितांना दिला. आणि गजाननाला दिलेला मंत्र असा होता. आकाशात पतितं तोयं यथा गच्छन्ति सागराम सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या तिघांनी येताना 300 रुपये आणले होते. ते सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी त्यांनी स्वामींना स्वीकारले. या पैशाचे काय करावे? स्वामींनी सांगितले, त्या पैशाने चांदीच्या पादुका बनवून आणाव्यात. ते तिघे काही काळ अक्कलकोटला राहिले. नंतर श्री स्वामींची परवानगी घेऊन तिघे मुंबईला परतले. हरिभाऊंचे तनमन स्वामींवर दृढ बसले होते. त्या तिघांनी चांदीच्या पादुका करवून घेतल्या व त्या स्वामींचरणी अर्पण करण्यासाठी ते तिघे अक्कलकोटला पुन्हा आले. स्वामींना पादुका खूप आवडल्या. त्यांनी त्या पायात घातल्या. 14 दिवस पर्यंत त्या पादुका स्वामींच्या पायात होत्या. एके दिवशी हरिभाऊ समर्थांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी मोठ्या श्रद्धेने श्रींच्या चरणी आपले मस्तक ठेवले. स्वामींनी हरिभाऊंना मांडीवर बसवून आपला वरदहस्त त्यांच्या शिरावर ठेवला व म्हणाले, आजपासून तू माझा पुत्र झालास. तू भगवी वस्त्रे परिधान करून संसार त्याग कर. स्वामींनी आपल्या आत्मपादुका हरिभाऊंना दिल्या आणि सांगितले की मुंबईला मठ स्थापन करून माझा यशोध्वज उभार. स्वामींचा वरदहस्त मिळाल्याने हरिभाऊंना ज्ञानप्राप्ती झाले होते. त्यांना संसाराची आसक्ती राहिली नव्हती. त्यांनी मोठ्या आनंदाने भगवी वस्त्रे धारण केली व गुरु आज्ञेनुसार त्या आत्मलिंग पादुका घेऊन मुंबईत आले. आपल्या पत्नीच्या मनाविरुद्ध त्यांनी सर्व मालमत्तेचे दान केले. पत्नीच्या विरोधात दाद दिली नाही. त्यांनी पत्नीच्या अंगावरील दागिने सुद्धा दान करून टाकले. अत्यंत निर्मोह वृत्तीने कामाशीपुऱ्यात मठस्थापना केली. हरिभाऊंनी गोसावी होऊन श्री स्वामी समर्थांच्या कार्याची धुरा सांभाळली. स्वामीकृतांची माता कोकणात राहत होती. तिला आपला पुत्र गोसावी झाल्याचे कळले. ती मुंबईला स्वामीकृतांकडे आली आणि पुत्राने आपला संसार लुटवून गोसावी झाल्यामुळे आक्रोश करून रडू लागली. स्वामीकृतांचे हृदय द्रवित झाले. त्यांनी तिला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु व्यर्थ गेला. तिला वाटले आपल्या मुलाला पिशाच बाधा झाली आहे, त्यामुळेच त्याने संसार त्याग केला आहे. तेव्हा या करणीपासून सुटका व्हावी म्हणून तिने प्रसिद्ध मांत्रिक यशवंतराव भोसेकर यांच्याकडे जाऊन सारा वृत्तांत त्यांना कथन केला आणि विनंती केली की यावर आपण काही उपाय करावा. सारी कथा ऐकून भोसेकर हसून म्हणाले, तुझ्या पुत्रास जे पिशाच्य लागले आहे ना, ते दूर करण्यास मी समर्थ नाही. हे उत्तर ऐकून ती माता दुःखी झाली आणि घरी परतली. नंतर ती स्वामीसुतांची जननी अक्कलकोटला आली आणि स्वामींचरणी नतमस्तक होऊन आपल्या पुत्रास गोसावी का केले असे विचारले.
तेव्हा स्वामी म्हणाले, आम्हास योग्य वाटले व त्याच्या हिताचे वाटले तेच आम्ही केले. मुंबईला स्वामी सुतांच्या मठात गर्दी वाढू लागली होती. रोज भजन, पूजन, कीर्तन, प्रवचने असे अनेक कार्यक्रम होऊ लागले. अनेक लोक स्वामींचे शिष्य झाले. कामाठीपुऱ्यातील मठाची जागा आता अपुरी पडू लागली होती. एका भक्ताने तांबेवाडीत जागा दिली. तेथे मठ स्थापन झाला. स्वामी सुतांच्या प्रवचनांना अपार गर्दी होऊ लागली. त्यामुळे समाजातील निंदक लोकांनी अनेक दोषारोपण करण्यास सुरुवात केली. परंतु स्वामी सुतांना निंदा स्तुती समान वाटे. एकदा ते स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी स्वामी सुत अक्कलकोटला आले. स्वामींचे दर्शन घेऊन कैक महिने झाले होते आणि स्वामींना पाहताच त्यांच्या चरणांवर लोटांगण त्यांनी घातले. श्री स्वामींनी मोठ्या प्रेमाने त्यांना उचलून धरून मस्तकी त्यांच्या आपला वरदहस्त ठेवला. मुंबईच्या मठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वामींकडे जेव्हा कोणी प्रश्न घेऊन येत तेव्हा स्वामी त्यांना स्वामीसुताकडे पाठवीत आणि ते त्यांच्या मनातील समस्या त्यांना न सांगताच त्यांचे समाधान करीत. त्याचे लोकांना आश्चर्य वाटे. एकदा स्वामीसुत महाराजांच्या दर्शनास मुंबईहून आले होते. महाराज राजवाड्यात होते. स्वामींच्या दर्शनास राणीची परवानगी लागली. स्वामीसुत स्त्रीचे दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असे ठरवून 2 दिवसपर्यंत अन्न पाण्यावरतीच राहिले. तिसऱ्या दिवशी ते राणीच्या वाड्यासमोर येऊन अत्यंत आर्त स्वरात भजन गाऊ लागले. तो मधुर स्वर ऐकून राणीने आपल्या सेवकांना सांगितले की स्वामीसुतांना बोलावून आणा. स्वामींना पाहताच त्यांनी धावत जाऊन त्यांच्या चरणी मिठीत घातली. अंतःकरण गदगदित झाले आणि नयनाश्रूंनी स्वामींचे चरण घेतले गेले. स्वामीसुतांना पाहून स्वामी समर्थ सुद्धा अत्यंत आनंदित झाले. स्वामीसुतावरील प्रेम पाहून अनेक सेवेकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी मत्सर उत्पन्न झाला होता. ते हे प्रेम कसे कमी करता येईल या संधीची वाट पाहत होते. स्वामीसुत एकदा स्वामींच्या समोर भजनात तल्लीन होऊन खडावा घालून नाचत होते. काही दुर्जन सेवेकरांनी महाराजांना सांगितले, आपण समोर बसले असताना स्वामीसुत खडावा घालून नाचतो आहे. तो आपला अपमान करण्यासाठी असे करतो आहे. त्यावेळी स्वामी म्हणाले, खडावा काढून नाचावे. हे स्वामींचे वाक्य ऐकताच 3-4 सेवेकरी उठले आणि त्यांनी स्वामीसुतांच्या पायातील खडावा काढून घेतल्या व स्वामीसुतांचा अपमान केला. अशा रीतीने या अपमानाने त्यांना मरणापेक्षा जास्त दुःख झाले. त्यांचा द्वेष करणाऱ्या सेवकांना मात्र आनंदाचे भरते आले. या प्रसंगानंतर स्वामीसुत त्वरित नगराबाहेर पडले व मुंबईचा त्यांनी मार्ग धरला. या अपमानाची सल एवढी खोलवर झाली होती की त्यांची प्रकृती क्षीण होऊ लागली आणि ते आजारी पडले. स्वामीसुतांच्या मातेने श्री स्वामी समर्थांना विनवणी केली की कृपादृष्टीने पाहून स्वामीसुतांना बरे करावे. स्वामींनी आपले सेवक स्वामीसुतास बोलावून आणण्यासाठी 2 वेळा पाठविले, परंतु स्वामीसुत अक्कलकोटला झालेल्या अपमानाने पुन्हा आलेच नाही. त्यांचा आजार बळावतच गेला आणि श्रावण शुद्ध प्रतिपदे स्वामीसुतांचा प्राण पंचतत्वात विलीन झाला. मुंबईतील सारे भक्तगण शोकसागरात बुडाले. त्या दिवशी अक्कलकोटला स्वामी समर्थ विचित्र करणी करू लागले होते. स्नान केले परंतु गंध लावले नाही. भोजन करण्यास उठले नाही. भेडीवर अंग टाकू लागले. कोणाशी बोलले नाही आणि क्षणोक्षणी रुदन करू लागले. याचा उलगडा कोणाचाच होईना. एवढ्यात मुंबईहून तार आली. त्यात स्वामीसुतांना
देवाज्ञा झाल्याचा समाचार होता. तो समाचार ऐकून स्वामित्वांची माता काकूबाई अत्यंत विव्हळ होऊन शोक करू लागली. ती स्वामींना म्हणाली, माझा पुत्र तुमचा भक्त असून असा अकाली मृत्यू कसा पावला? असे असेल तर आपले स्मरण केल्यानंतरही भाविकांचे तारण कोण करणार? स्वामी म्हणाले, तुझ्या पुत्राने माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले, त्यामुळेच काळात संधी मिळाली आणि त्याने त्यात ओढून नेले. स्वामी कृपांनी जन्मास येऊन एकनिष्ठ भावाने गुरुसेवा गुरुभक्ती करून एक परमपद प्राप्त करून घेतले होते आणि ते अमर झाले होते. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.